मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं जो जी आर काढलाय त्याला आता ओबीसी समाजाचा विरोध आहे। छगन भुजबळ आज किंवा उद्या कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि एक याचिका सुद्धा दाखल करणार आहेत। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे ओबीसीचे नेते आहेत। अण्णा, कशा पद्धतीने आता कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे? आज दाखल करणार आहे किंवा उद्या दाखल केली जाणार आहे? हे पहा, जरांगेंचं आंदोलन ज्या पद्धतीनं सुरू होतं, ज्या दबाव त्यांनी वाढवला होता, त्यावेळी आम्हाला अशा प्रकारे सरकार जी आर काढली याची कुणकुण लागली होती। आणि म्हणून 2 दिवस आधीच आम्ही बैठक घेतली। जवळपास 550 ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईत भरवली आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 महत्त्वाचे निर्णय केले। त्यातला एक निर्णय म्हणजे जर जी आर सरकारने काढला तर त्याला ताबडतोब त्याला कोर्टामध्ये आव्हान देणं आणि दुसरी रस्त्यावरची लढाई जी आंदोलनाची भूमिका जी आहे ती सुद्धा भूमिका आम्ही त्यावेळी जाहीर केलेली आहे। त्याप्रमाणे आंदोलनं जे आहेत ओबीसी समाजाची आंदोलनं तहसीलदार कार्यालय असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, याच्यावरती आंदोलनं सुरू आहेत। आता राहिला प्रश्न कोर्टात आव्हान द्यायचा। गेले 3-4 दिवस झाले त्या ठिकाणी कोर्टाला सुट्ट्या होत्या, तर वकील उपलब्ध नव्हते आणि ही जी जबाबदारी जी आहे ही जबाबदारी आम्हा सगळ्यांच्या वतीनं भुजबळ साहेबांवर आम्ही सोपवलेली आहे आणि विशेषतः समीर भाऊ जे आहेत तर समीर भुजबळ यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे। आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये कागदपत्र जुळवाजुळव जे आहे याच्यामध्ये जवळपास 4 आयोगांनी जे आहेत मराठा समाज मागासलेला नाही असं सिद्ध केलेलं आहे। गायकवाड कमिशननं जरी सिद्ध केलं तेही फेटाळलेलं आहे आणि 4-5 हायकोर्टाचे निकालसुद्धा जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी आणि मराठा एक नाहीत असे निकाल यांनी दिलेले आहेत। सुप्रीम कोर्टचे निकाल आहेत। ह्या सगळ्या कागदपत्र जुळवाजुळव करून ही याचिका जी आहे ही याचिका ओबीसी समाजाच्या वतीनं ही याचिका दाखल केली जाईल। एखादी उशीर झाला तर चालेल, पण व्यवस्थितपणे सगळ्या कागदपत्रासहित पुराव्यासहित ही याचिका आम्ही दाखल करणार आहोत। कारण या घटनेमध्ये अशा प्रकारे कुठल्या तरी गॅजेटेरमध्ये तो मागासवर्गीय होता किंवा त्याचा पंजोबा खापर पंजोबा कोणतरी कुणबी होता, पण आता तो मागासवर्गीय आहे। हे अशा प्रकारचा रस्ता जो आहे तो आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत की जर एखाद्या समाजाला मागासवर्गीय करायचं असेल किंवा व्हायचं असेल तर त्याला ट्रिपल देणं आवश्यक आहे। राज्य मागासवर्गीय आयोग नेमला गेला पाहिजे, त्याने सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे, त्यात तो मागासवर्गीय झाला गेला पाहिजे आणि मग त्यातून जर निष्पन्न झाला तर कायदा करून त्याला मागासवर्गीय डिक्लेअर करता येतं। ते 50% वरती जाता येत नाही आणि कॉन्टेम्पररीज असावं लागतं। कॉन्टेम्पररी म्हणजे आत्ता असावं लागतं। निजामाच्या काळात किंवा मोगलांच्या काळातला मागास चालत नाही, आत्ता तो मागासवर्गीय पाहिजे हे सिद्ध व्हायला लागतंय आणि तरच तो मागासवर्गीय होतो। हा जी आर जो आहे तो कुठला तर गॅजेटेर झाला म्हणून झालं किंवा आता त्यांनी ते प्रक्रिया सोपी करायची म्हणून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी ह्या गावच्या लेवलला म्हणजे 4th कॅटेगरीच्या अधिकाऱ्यांना जो आहे तो अधिकार दिला आहे आणि कुणी प्रतिज्ञापत्र दिलं की अख्खं गाव कुणबी झालं, अख्खं गाव मराठा झालं। हा कायदा ज्या कायद्याचा आधार घेतला हा कायदा कशासाठी आहे? प्रमाणपत्र देण्यासाठी। कुणाला प्रमाणपत्र देण्याचं? ओबीसी, SC, ST, VJNT यांना प्रमाणपत्र देणारा कायदा असं म्हणलं आहे आणि त्या कायद्यामध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संपली। कशी कायदा टिकू शकेल? म्हणून आम्ही याला आव्हान दिलेलं आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये ही याचिका दाखल आम्ही करणार आहोत। कुठल्याही मराठा समाजाने कॅव्हेट जरी दाखल केलं तरी आमची याचिका जी आहे आणि आम्ही ह्या निकालाला आव्हान देणारा हा जी आर जो आहे हा ओबीसीवरती अन्याय करणारा जी आर आहे। नक्कीच, पण अण्णा तायवाड्यांची भूमिका जी आहे ती संलग्न नाही आहे असं म्हणावं का? मग कारण त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने ते मांडताय, तुम्ही वेगळी भूमिका मांडतायत, कसं काय करायचं? मग ओबीसी समाज विखुरलेला असं म्हणायचं। विजय वडेट्टीवार यांनी पण जे स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय वाटतं मग तुम्हाला? आणि कसं आहे की बबनराव तायवाडे साहेबांची जी भूमिका जी आहे ती मागच्या वेळीसुद्धा ज्यावेळी सगळ्या स्वराज्याचा जी आर वाशीला ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला त्यावेळीसुद्धा त्यांची भूमिका तीच होती की या जी आरमुळं ओबीसीला धक्का लागत नाही। पण त्यावेळीसुद्धा 8 लाख ओबीसी बांधवांनी त्याला हरकती नोंदवल्या ना। म्हणजे शेवटी समाज भावना जी आहे ती महत्त्वाची आहे। माझी भावना काय, प्रकाश शेंडगेची भूमिका काय किंवा तायवाडेंची काय, भुजबळांची काय, वडेट्टीवार याला महत्त्व नाही आहे। जी समाज भावना जी आहे ती महत्त्वाची आहे। आज समाज जो आहे आज ओबीसी समाज ह्या जी आरच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे। मग तो विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, सगळीकडे ओबीसी समाज हा या जी आरच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेला आहे। नक्कीच, पण मनोज जरांगे पाटील पण म्हणतात की 17 सप्टेंबरच्या आत सर्व मराठा मुलांना कुणबीचं प्रमाणपत्र द्या, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि सरकारवरती विश्वास ठेवलेला त्या विश्वासास पात्र ठरा, पुढचा निर्णय आम्हाला घेण्यास भाग पाडू नका। हे पहिल्यांदा तर वडेट्टीवारांनी पण आज एक बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीचं आतापर्यंत मला तर आमंत्रण नाही आहे। काय त्यांनी वेगळी भूमिका नागपूरमध्ये बैठक घेतली आहे, आता आज या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। या आपल्या माध्यमातून मी सगळ्या नेत्यांना माझी हात धरून विनंती आहे की ओबीसी नेत्यांच्यामध्ये संघटनांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत फुटीचं दर्शन जे आहे ते होता कामा नये।
कारण उद्या आता सरकारने परत आता डिव्हाइड अँड रूल याप्रमाणे आता पुन्हा एका संघटनेला त्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशीच फक्त चर्चा करणार आहेत. यापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची वेळ मी घेतली त्यावेळी सगळ्या नेत्यांना म्हणजे वडेट्टीवार साहेब असतील किंवा तायवडे असतील सगळ्यांना एकत्रित घेऊन भुजबळ साहेबांना एकत्रित घेऊन आपण त्या बैठका ज्या पार पडलेल्या आहेत. आता सरकार ही भूमिका घेत आहे. ही सरकारची भूमिका ही चुकीची आहे. त्यांनी सगळ्या नेत्यांना बोलवून जे काय मागण्या आहेत त्या सगळ्या समाजाला केलं पाहिजे. एका संघटनेला तुम्ही श्रेय देणार आणि त्यातून डिवाइड अँड रूल करणार हे जे आहे हे आंदोलन दडपण्याचा प्रकार जो आहे हा सरकारने थांबवला गेला पाहिजे. याचा परिणाम उलट सरकारवर जास्त कारण ओबीसी समाज उलट बाउन्स बॅक जास्त मोठ्या तऱ्हेने बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे नेत्यांनीसुद्धा आपापल्या पक्षीय भूमिका ज्या असतील आता प्रत्येक आपापल्या पक्षाचे भुजबळ साहेबसुद्धा एका पक्षाचे नेते आहेत पण त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाची भूमिका बाजूला ठेवून आज आंदोलनाला उडी घेतलेली आहे. तसेच सगळ्यांनी तीच भूमिका घेऊन पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ओबीसी चळवळीसाठी सगळ्यांनी एकत्रितपणे एक दिलानं एक मुखानं आणि एक विचारानं जर हे केलं तर माझ्या मते ही चळवळ आपलं यशस्वी होईल. आणि हा GR जो आहे हे फार आसमानी आणि सुलतानी संकट जे आहे ते आपल्यावर आता हे ओबीसीवर आलेलं आहे. याला एकजुटानं एकत्रितपणेच दिला तरच हे करेल. पण एकंदरीत काय आहे तर ह्या जो ओबीसीचा अस्तित्वाचा लढा जो आहे तो लढा सगळ्यांनी म्हणून आता लढलाच पाहिजे आणि आम्ही लढणारच आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीत हा जो GR जो आहे तो रद्द होईपर्यंत हे आमचं आंदोलन हे सुरू राहणार आहे. दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत म्हणून वडेट्टीवार वेगळी भूमिका मांडतात असं म्हणावं आणि यामध्ये आता ओबीसी नेते पुढाकार घेणार आहेत. एकत्र मोठ बांधली जाईल असं वाटतं तुम्हाला की वेगवेगळी लढाई लढली जाईल? नाही कसं आहे जसं भुजबळ साहेब एका पक्षाचे नेते आहेत तसं वडेट्टीवारसुद्धा एका पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे भूमिका जी आहे ते शेवटी भूमिका जी आहे ती ओबीसीच्या हिताची असली पाहिजे. मध्ये महाअल्गार मेळावे झाले त्यावेळी सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे हे केलं होतं. त्यावेळी वडेट्टीवार साहेबांची काय तर अडचण झाली म्हणून पुढच्या महाअल्गार मेळाव्यात त्यांना येता आलं नाही. मी स्वतः सांगलीमध्ये त्यांचे मोठमोठे बॅनर पोस्टर लावले होते पण तरीसुद्धा त्यांना येणं शक्य झालं नाही. पण जरी ह्या पक्षाच्या भूमिका असल्या पण आता ही जी वेळ आहे हा ओबीसी खतरे में है खरं संकटात आलेला आहे. आणि फार मोठा आघात जो आहे सगळा मराठा समाज कुटुंबियांचे दाखले घेऊन या ओबीसीमध्ये आता घुसाची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळी निदान सगळ्यांनी एकत्रितपणे आपण लढूया अशी माझी विनंती सगळ्या नेत्यांना माझी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसींचा अहित होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी विकास म्हणजे शिवकार्य आहे असंच ते म्हणतायत आणि त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी धक्का पोचू देणार नाही अशी भूमिका सरकारची आहे. या भूमिकेकडे कसं पाहता कारण ठिकठिकाणी आपण पाहतोय आता संपूर्ण राज्यामध्ये देवाभाऊ नावाचे जे बॅनर्स आहेत निनावी बॅनर्स आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्यावर पुष्प अर्पण करतानाही ते दिसत आहेत. ब्रह्मा विष्णूचं सरकार आहे पण जे दोन एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत ते या फोटोमध्ये दिसत नाही. बऱ्याच चर्चा रंगतात. कसं पाहता याकडे? नाही बघा हे ब्रह्मा विष्णू महेश हे महेशाचं सरकार त्यात ब्रह्मा कोण आहे विष्णू कोण आहे आणि शिवा कोण आहे ह्याच्यात आम्हाला जायचं नाही. आज आमच्या पोटाला आग लागलेली आहे. आज आमच्या पाठीत लाथा बसत आहेत. त्यामुळं आम्हाला त्या विषयात जायचं नाही. आमचा विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं विधानसभेमध्ये की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही आरक्षण धक्का लागू देणार नाही. आमचा DNA ओबीसीचा आहे. आम्ही ओबीसीच्या मध्ये वाटेकरी होऊ देणार नाही. हे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासित केलं की कुठल्याही परिस्थितीत SC-BCचा कायदा आम्ही करताना आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही. तो त्यांनी शब्द पाळला आणि त्याप्रमाणे SC-BCचा कायदा पास झाला. मराठ्यांना आरक्षण मिळालं 10% मिळालं. पण त्यावेळी ओबीसीमध्ये त्यांना धक्का लागू दिला नाही. आता त्यानंतर आमचे ठाकरे साहेब जे आहेत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही कणभरसुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही. मग आज जी भूमिका जी सगळ्या नेत्यांच्यामध्ये सुरू आहे की आता सरकार म्हणते धक्का लागलेला नाही आम्ही म्हणतोय धक्का लागलेला आहे. शेवटी या ओबीसी नेत्यांना एकत्रितपणे बसून त्यांना विश्वासात घेणं हे सरकारचं काम आहे ना. सरकारनं आता पण केलं. आता सरकारमध्ये एकाच संघटनेला बोलवणार आहे. त्यांच्याच मागण्या मान्य करणार. काय मागण्या कुणाला माहीत नाही आहे. जरांगेंनी मागण्या GR जो आहे आधी GR हातात घेतला मग आंदोलन संपवलेलं आहे. नागपूरचं आंदोलन जे आपण बघितलं आधी आंदोलन संपवलं पण महिन्याला GR निघणार असं सांगितलं गेलं आहे. त्यामुळं मराठ्यांच्या बाबतीत एक न्याय आणि ओबीसीच्या बाबतीत दुसरा न्याय हे बरोबर नाही ना. आणि 58 मोर्चे जे निघाले मराठा समाजाचे 58 मुख्य मोर्चे म्हणजे अख्ख्या देशात जगात त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला त्या आंदोलनाने. काय त्यांची भूमिका होती की आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा गरीब आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. पण कुठल्याही समाजाचे हिसकावून आम्हाला घ्यायचं नाही. 50% वरचं वेगळं आरक्षण आम्हाला हवं आहे. ही भूमिका त्यांनी घेतली. त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. आज आमची भूमिका तीच आहे. गरीब मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे. आज गरीब मराठा न्याय मिळाला आहे की नाही हा पण एक प्रश्न आहे. आज त्यांना EWचं 10% आरक्षणपैकी 8.5% आरक्षण मिळालेलं आहे. 10% SC-BC मिळालेलं आहे. कुणबी मराठा म्हणून घेत आहेत. ओपनमधले घेत आहेत. 4 आरक्षण घेतल्यानंतर अजून
कसं समाधान होत नाही का जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेत नाही तोपर्यंत मराठा स्वस्त बसणार नाही. ही मागणी जी आहे ती सामाजिक न्यायाला धरून नाही आहे. माझी विनंती आहे मराठा सभा नेत्यांना सुद्धा, सगळ्या कार्यकर्त्यांना, की आपण सगळ्यांनी विचार विनिमय करणं आवश्यक आहे. कारण फक्त ओबीसी हा एकमेव पर्याय नाही आणि मराठ्यांची गरिबी हटवायला ओबीसी आरक्षण हेच काय एक कारण असू शकत नाही. कारण हे सामाजिक न्यायाचं आरक्षण हे काय गरिबी हटवायचा कार्यक्रम असा होऊ शकत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी म्हणून हा विचार करून या महाराष्ट्रातला सामाजिक समतोल जो आहे तो गेल्या 40-50 वर्षात आपण एकत्रितपणे राहिलेलो आहे, नांदवलो आहे, गुण्यागोविंदानं सगळे एकमेकाला सुखदुःखात सहभागी झालेलो आहे. तो आता सामाजिक समतोल जो आहे तो बिघडताना कुठे दिसत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा वाद जो आहे हा महाराष्ट्राला मुळीच परवडणारा नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.